दर्जातील भाग 15. खूप रात्र होत आल्याने मनोज गॅरेज बंद करणार तो समोरून एक आलिशान गाडी येऊन मन्यासमोर थांबली. कामगार गाडीकडे जाणार तोच मन्याने त्याला थांबवत तो स्वतःच गाडीजवळ गेला. त्या गाडीतून एक रुबाबदार व्यक्ती खाली उतरली. ती व्यक्ती म्हणाली, "तू मनोज पाटील?" असे म्हणत तो प्रश्नार्थक नजरेने मनोजकडे पाहू लागला. मनोज त्याच्याकडे पाहत हो म्हणाला, पण त्याला काहीच समजेना. पण त्या व्यक्तीला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटू लागले. मन्या काही बोलण्याच्या आत ती व्यक्ती स्वतः हात समोर करत म्हणाली, "हाय, मी राज पाटील, सायलीचा होणारा पती." मन्याच्या लक्षात आले. तो राजकडे पाहत, "ते ठीक आहे, पण माझ्याकडे काय काम?" राज हसत, "तुम्हीच हे काम करू शकता, कारण माझे व सायलीचे लग्न ठरले आहे आणि तुमचा मित्र आडवा येतोय. मी ऐकलं आहे, तो सर्व तुमचंच ऐकतो. तुम्हाला हवा तेवढा पैसा मी देतो, पण त्या दोघांना नीट समजावून सांगा आणि वेगळे करा. माझे खूप प्रेम आहे सायलीवर आणि मला जी गोष्ट आवडते ती मी कसल्याही परिस्थितीमध्ये मिळवतोच." तोच राजचा एक माणूस गाडीतून उतरून पैशाने भरलेली बॅग उघडत मन्याच्या हातात देतो. ती बॅग राजच्या हातात देत मन्या म्हणतो, "साहेब, तुम्ही चुकीच्या माणसाजवळ आला आहे. आम्ही पैशाने विकली जाणारी माणसे नाहीत. गरीब आहोत, पण लाचार नाही. मिळेल त्यात सुख मानणारे आम्ही, आणि तुम्ही पैशावर प्रेम विकत घ्यायला निघालात. तुम्हाला काय समजणार मैत्री, प्रेम?" राजच्या समोर हात करत, "त्या दोघांना कोण वेगळं करते ते मी पाहतोच. जर पुन्हा असा प्रयत्न केला तर हा मन्या त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. आज सोडतोय. त्या दोघांना काही करण्यापूर्वी या मन्याशी सामना करावा लागेल, कारण हा मन्या मैत्रीसाठी जीव देतो आणि जीव घेतोही. निघा आता माझ्या नजरेसमोरून, नाहीतर माझ्या हातून काही बरे वाईट घडेल." राज आपल्या गाडीत बसून निघून गेला. सकाळ झाली. मन्या खूप शांत व रागात होता. तो कोणाशीही काहीच न बोलता शांत बसला होता. तो एक संपली की दुसरी अशा सिगरेट ओढत होता. सुरेश उठून मन्याजवळ जात, "काय झालं भाई? तू खूप शांत आहेस आणि रागातही दिसतोयस. काय मॅटर झाला ते सांग." मन्या त्याच्याकडे पाहत सिगरेट खाली टाकून पायाने विझवत काल रात्री घडलेला सर्व प्रकार आपल्या मित्रांना सांगू लागला. हे ऐकून सर्वांना राग आला. अजय उठून मध्येच, "पाही, तुला खरेदी करायला आला होता आणि तू त्याला तसेच जाऊ दिले." मन्या सर्वांना शांत करत, "ते सर्व जाऊ द्या, पण राहुल व सायलीला यातील काही समजता कामा नये, कारण ते फुकट टेन्शनमध्ये येतील." समोरून राहुल व सायली आले. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन लेक्चरला गेले. राज खूप बेचैन होता. समीरला फोन करून फार वेळ झाला होता, तरी पण त्याचा पत्ता नव्हता. राज खूप टेन्शनमध्ये आला होता. तो पॅकवर पॅक पीत होता. तोच हॉटेलवर समीर आला. त्याने त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना बाहेर थांबवून एकटाच हॉटेलमध्ये गेला. राज पाटलांच्या जवळ जाऊन बसत, "समीर, तुम्ही मला बोलवले होते का?" राजने समीरच्या हातात एक पॅक दिला. दोघेही दारू पीत होते. राज समीरला म्हणाला, "हे बघ समीर, माझे व सायलीचे लग्न ठरले आहे. तुला तर माहीतच आहे, तो राहुल आडवा येतोय. मला कोणत्याही परिस्थितीत सायलीशी लग्न करायचे आहे. मी खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तू त्यांना वेगळे करण्यासाठी मदत कर. मी तुला हवा तितका पैसा देईन, पण दोघे वेगळे झाले पाहिजेत." समीर हसत राजकडे पाहत, "सर, मला सुद्धा मन्या व त्यांच्या ग्रुपच्या मुलांचा बदला घ्यायचा आहे, आणि जर मला यात तुमची व साहेबांची साथ मिळणार असेल तर मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. राजसाहेब, मी तुम्हाला सायली मिळवून देतो, पण त्यासाठी तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतील, कारण आपल्याला यासाठी खूप प्यादी विकत घ्यावी लागतील. तुम्ही पैशाची व्यवस्था करा, बाकीचं सारं मी पाहतो." असे म्हणून त्याने आपला पॅक संपवला व निघून गेला.